मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केल्यानंतर प्रसाद लाड जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवली सराटीमध्ये भेट घेतली। मात्र आज 28 तारखेला जी काही मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांची जे काही वाट पाहिली होती की जे काही त्यांचं बोलणं चाललं होतं ते मुख्यमंत्रीपद झालेले जी काही चर्चा होणार होती, मात्र ती चर्चा अद्याप झाली नसल्यामुळे आज मनोज जरांगे पाटील यांनी इथं आंतरवली सराटीमध्ये जे काही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे आणि काही वेळामध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत। मात्र सर्वात महत्त्वाची एक नवीन जी अपडेट येत आहे ती ही आहे की उद्या प्रसाद लाड जे काही समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी उद्या आंतरवली सराटीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यामध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची जे काही शंका आहेत ज्या निरीक्षण आहेत त्याचे ते दूर करण्यासाठी मात्र प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील ही येऊन उद्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार ही सर्वात महत्वाची बातमी आणि सर्वात मोठी अपडेट आहे की उद्या मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि प्रसाद लाड येणार आहेत। तत्पूर्वी आज मनोज जरांगे पाटील नेमकं काय घोषणा करतात, काय बोलणार आहेत हे सर्वात महत्वाचं ठरणार आहे की यामध्ये आज ते काय घोषणा करतात आणि आज घोषणा केल्यानंतर उद्या जर त्यांची मनधरणी केली आणि उपोषण स्थगित करण्याचं त्यांना आव्हान केलं तर उद्या ते उपोषण मागे घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु सर्वात महत्वाचे हेच आहे की उद्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आंतरवली सराटीमध्ये दाखल होणार आहेत। संजय आहेर, एलएस मराठी, आंतरवली सराटी, जालना।